बेमळा सिंचन प्रकल्पाचे सर्व 20 दरवाजे अचानक उघडल्याने हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे। कोणतीही पूर्वसूचना न देता पाण्याचा विसर्ग केल्याचा आरोप करत संतप्त शेतकऱ्यांनी आदिवासी विकास मंत्री आणि राळेगावचे आमदार डॉक्टर अशोक उईके यांनाच थेट घेराव घालत जाब विचारला आहे। बघूया हा विशेष रिपोर्ट। मुसळधार पावसानंतर बेमळा सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा वाढल्याने प्रकल्पाचे सर्व 20 दरवाजे उघडण्यात आले आहे। अचानक झालेल्या विसर्गामुळे बेमळा नदीला पूर आला आणि बाभुळगाव तालुक्यातील 3,500 हेक्टरपेक्षा अधिक शेती पाण्याखाली गेली। कापूस, सोयाबीन, सिंचन पाईप, मोटारी आणि शेती साहित्याचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याकरिता आलेल्या मंत्री डॉक्टर अशोक उईके यांना नांदुरा येथे संतप्त शेतकऱ्यांनी घेराव घालत प्रशासनाच्या नियोजनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। अनेक गावांमध्ये पंचनामे सुरू असून नुकसान भरपाईची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे। त्या रात्री म्हणजे सकाळी गेट 20 खोलणं म्हणजे चुकीचं आहे। तिकडे ढगफुटी झाल्या म्हणून इकडल्या लोकांना त्रास देणं हे खूपच आहे ना साहेब, चुकीचं। आता अधिकाऱ्यांनी ठीक आहे ना, निसर्ग काही आपल्या हातचा नाही आहे, काहीच नाही, पण जरा जरा पाणी सोडता आलं असतं ना त्यांना। 20 दरवाजे 20 क्युसेक कधी सोडले नाही ना, 20 गेट आता मोटर गेले, हे गेलं ते गेले। बेमळा प्रकल्प प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित होत असताना शेतकऱ्यांना तातडीची मदत आणि योग्य नुकसान भरपाई मिळणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे।